बजरंग दल यांच्या वतीनं देशभरात रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। गरजू रक्त स्वीकारल्याला पुरेल एवढा रक्तसाठा तयार व्हावा या उद्देशाने रक्तदान घेण्यात आलं। यावेळी लातूरमध्ये 42 तर उदगीरमध्ये साधारण 70 रक्तदात्यांनी रक्तदान। विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरामध्ये 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान देशातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून नियोजित केलेला आहे आणि त्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी, एक लातूरला 5 तारखेला आणि उदगीर तालुक्यामध्ये उदगीर ठिकाणी गणेश मंदिरामध्ये आज 8 तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं आहे। समाज उपयोगी काम, समाजाच्या सेवेकरता म्हणून बजरंग दलाच्या माध्यमामधून हे रक्त संकलन करून समाजाला त्याचा उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। इंडियन रेड क्रॉस नागप्पा अंबरखाने ब्लड बँक मागील 7 वर्षापासून उदगीर शहर व परिसरामध्ये कार्यरत आहे। उदगीर शहर व परिसरातील रक्ताची मागणी गरजू रुग्णांना रक्ताची जर मागणी आपण लक्षात घेतली तर रक्त संकलनाचं काम फार अपूर्ण होतं असं आम्हाला वाटतं। हे रक्त संकलनाचं काम म्हणजे ऐच्छिक रक्तदानाची संख्या किंवा रक्तदान शिबिर आयोजकांची संख्या दिवसेंदिवस वाढायला पाहिजे अशी आमची ब्लड बँकेची धारणा आहे। उदगीर शहर व परिसरातील परिस्थिती पाहता दररोज आम्हाला म्हणजे आमच्या ब्लड बँकेला दररोज 10 ते 15 रुग्णांना, गरजू रुग्णांना शुद्ध रक्त पुरवठा करावा लागतो। हे रक्त संकलन विविध माध्यमातून म्हणजे जसं आज विश्व हिंदू परिषदेमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, असे विविध संस्थांमार्फत आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। त्यामध्ये विविध महाविद्यालय असतात, विविध लोकांचे, लोकप्रतिनिधींचे जयंतीनिमित्त संकलन केलं जातं आणि बरेच ऐच्छिक रक्तदाते हे रक्तपेढीमध्ये येऊन पण रक्तदान करतात। पण ही रक्तदानाची मोहीम अजून वाढीस लागायला पाहिजे अशी आमच्या ब्लड बँकेची धारणा आहे।